लेसन नंबर 6, प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. काय बघतोय आपण? प्रॉपर्टीज. 3 प्रकारच्या प्रॉपर्टीज घ्यायच्या आहेत अल्किल हलाइडच्या. कोणत्या कोणत्या? पहिल्या न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, यात 8 रिएक्शन. मग ऍक्शन विथ मेटल मध्ये 2, सोडियम म्हणजे वुर्ट्झ रिएक्शन आणि मॅग्नेशियम म्हणजे ग्रिग्नर रिएजंट रिएक्शन फॉर्मेशन. तर त्या दोन्ही झालेल्या तक्रारी पुन्हा घेणार आहोत. आणि तिसरं इलिमिनेशन रिएक्शन. मग अशा ह्या एकूण रिएक्शन पैकी पहिला प्रकार जो आहे आपला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, यामध्ये 3 रिएक्शन आपण घेतल्या होत्या. ऍक्शन ऑफ aqueous alkali, alcohols are formed. Action with alcoholic solution of ammonia, alkyl amines are formed. Action with potassium cyanide in alcoholic medium, alkyl cyanides are formed. RCl. बरोबर आहे? 3. आता आपल्याला चौथ्या रिएक्शन कडे जायचं आहे. हेडिंग काय आहे आपलं? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. 3 झाल्या. आता चौथ्या रिएक्शन कडे आपण जाऊया. ऍक्शन विथ सिल्वर सायनाइड AgCN अल्कोहोलिक मीडियम, पोटॅशियम सायनाइड अल्कोहोलिक मीडियम. आता हे सिल्वर सायनाइड घेतोय मी. तिसरी कोणती होती? ऍक्शन विथ पोटॅशियम सायनाइड इन अल्कोहोलिक मीडियम, अल्किल सायनाइड्स आर फॉर्म. पण जर आता मी सिल्वर सायनाइड घेतलं तर मात्र आपल्याला प्रॉडक्ट कोणते मिळतात बघा. आता इथे व्हेन अल्किल हलाइड दॅट इज RX इज हिटेड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सिल्वर सायनाइड, देन हियर अल्किल आयसोसायनाइड्स आर फॉर्म्ड. RNC प्लस AgX. RCl नाही मिळत. आता सायनाइडच्या थ्रू लिंक नाहीये, नायट्रोजनच्या थ्रू आहे. RCN म्हणजे अल्किल सायनाइड आणि RNC म्हणजे काय म्हटलं होतं आपण? 11वीतच क्लासिफिकेशन मध्ये घेतलाय. अल्किल आयसोसायनाइड, याला कार्बिलामाइन असंही म्हणतात, याला अल्किल आयसोनायट्राइड असंही नाव दिलं जातं. एकच लक्षात ठेवा, अल्किल आयसोसायनाइड यातली बॉन्डिंग अशी तुम्ही दाखवू शकता. हे 2 कोव्हॅलेंट बॉन्ड आणि एक असतो कोऑर्डिनेट बॉन्ड. RNC नायट्रोजन ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कार्बनला देतो, हा कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि हे 2 कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत. म्हणजे जरी ट्रिपल बॉन्ड दिसत असला तरी तो एक बॉन्ड हा डबल बॉन्डची बरोबरी करतो, कारण पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्यांनी कार्बनला दिलेली आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट RNC असंही लिहिलं तरी हरकत नाही. मग आता जनरल रिएक्शन जर माहिती झाली तर आता पुढच्या रिएक्शन फार सोप्या असतात. R च्या किमती बदला. एक उदाहरण पाहूया. व्हेन इथिल ब्रोमाइड इज हिटेड विथ अल्कोहोलिक मीडियम, हे लिहिणं आवश्यक आहे. मीडियम अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सिल्वर सायनाइड, देन हियर C2H5NC प्लस AgBr, इथिल आयसोसायनाइड इज फॉर्म्ड. मिथिल हलाइड घ्या, मिथिल आयसोसायनाइड तयार झालेला दिसून येईल. संपली प्रॉपर्टी. एका वाक्यातच उत्तर तयार करायचं. एवढंच म्हणायचं, वेन अल्किल हलाइड इज हिटेड विथ अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सिल्वर सायनाइड, देन अल्किल आयसोसायनाइड्स आर फॉर्म्ड. ही जनरल रिएक्शन. R च्या किमती बदला. तुम्ही किती देऊ शकता गरज नाही. पहिलं किंवा दुसरं एक्झाम्पल जास्तीत जास्त विचारल्या जाईल. म्हणजे काय होईल? जास्तीत जास्त इथिल क्लोराइड घ्या. काय होईल? अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ सिल्वर सायनाइड, हे हिटिंग. हा AgCl काढून टाका. हा CH3NC होईल तयार प्लस AgCl. CH3CN केव्हा येईल? जर इथे पोटॅशियम सायनाइड असेल तर. पण सिल्वर सायनाइड घेतलं तर मात्र अल्किल आयसोसायनाइड तयार होतं. संपली ही पण प्रॉपर्टी. ही होती आपली ऍक्शन विथ सिल्वर सायनाइड. चौथी. आता 5व्या प्रॉपर्टीकडे जाऊया आपण. पाचवी प्रॉपर्टी पाहूया आता. ऍक्शन विथ
KNO2 पोटॅशियम नायट्राइट कोण आहे पोटॅशियम नायट्राइट आणि सिल्वर नायट्राइट अशा दोन रिएक्शन घ्यायच्या आहेत आपल्याला आता यातही थोडासा फरक पडतो ऍक्शन विथ पोटॅशियम नायट्राइट when alkyl halide that is RX is heated with potassium nitrite NiTrite KNO3 असेल तर मी त्याला पोटॅशियम नायट्रेट म्हटलं असतं KNO3 हा KNO2 आहे म्हणजे काय पोटॅशियम नायट्राइट प्लस पोटॅशियमवर ऑक्सिजनवर मायनस अशी बॉन्डिंग असते ठीक आहे when alkyl halide is heated with potassium nitrite then here आता हा फक्त KX काढून टाका मग हा R हा O असाच आहे N असाच आहे डबल बॉन्ड O प्लस हा KX हा झाला बाय प्रोडक्ट हा अल्किल ग्रुप आला आणि हे नाव कायम ठेवायचं अल्किल नायट्राइट इज फॉर्मड RON डबल बॉन्ड O हे असं लिहिणं आवश्यक आहे कारण हे NO2 नायट्रोजनच्या थ्रू पण लिंक असू शकते ऑक्सिजनच्या थ्रू ही ऑक्सिजनच्या थ्रू अल्किल ग्रुपला जोडलेली आहे म्हणून याचं नाव काय झालं आता अल्किल नायट्राइट इज फॉर्मड फॉर एक्झाम्पल C2H5Cl घ्या Br घ्या I घ्या KNO2 आता हे प्लस मायनस तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल पण कंपाऊंड व्यवस्थित लिहायचा फक्त KCl काढून टाका बाय प्रोडक्ट त्या जोडून म्हणजे हा झाला C2H5 हा ऑक्सिजन हा नायट्रोजन डबल बॉन्ड O नायट्रोजनची व्हॅलेन्सी 3 ऑक्सिजनची 2 बघा ऑक्सिजनची 2 नायट्रोजनची 3 ऑक्सिजनची 2 आणि आता हा झाला KCl याला काय म्हणेल मी आता हा इथिल ग्रुप आहे म्हणून इथिल नायट्राइट इज फॉर्मड झाली प्रॉपर्टी इथिल नायट्राइट आता आपण जर या KNO2 च्या ऐवजी मी जर AgNO2 घेतला म्हणजे कोण सिल्वर नायट्राइट जर घेतला तर काय होतं पहा म्हणजे पुढची प्रॉपर्टी आपली ऍक्शन विथ सिल्वर नायट्राइट सहावी रिएक्शन लिहितो ऍक्शन विथ सिल्वर म्हणजे हा Ag हा O त्यानंतर हा डबल बॉन्ड O याचंही स्ट्रक्चर तुम्ही असं दाखवू शकता K हा इथे लिहिलाय पुन्हा लिहित नाही ठीक आहे KONO हे तसंच हा K च्या ऐवजी Ag आला हा ऑक्सिजन हा नायट्रोजन हा डबल बॉन्ड O ऑन हिटिंग इट गिव्स RNO2 डायरेक्ट लिहा आता इथे किंवा हा असंही लिहिलं तरी चालेल आणि हा Ag एक मिनिट रिएक्शन खाली लिहितो मी हे कोण झालं AgONO म्हणजे कोण सिल्वर नायट्राइट ऍक्शन विथ सिल्वर नायट्राइट रिएक्शन काय होते पाहूया आपण आता व्हेन अल्किल हालाइड मीन्स IX व्हेन इट इज ट्रीटेड विथ सिल्वर नायट्राइट हे सारखंच आहे बघा हे वाटलं तर या प्लस मायनस नाही लिहिलं तरी चालेल आता हा AgX काढून टाका नाही लिहिलं तरी चालतं आणि आता बघा काय होईल कोण तयार होतं पहा हा R जो आहे की नाही हा असाच लिहितो आता मात्र लिंक व्हाया नायट्रोजन सुरू होते हा ऑक्सिजन इकडे आला आणि हे NO2 लिहितोय मी आता इथे किंवा डायरेक्टली तुम्ही RNO2 लिहिलं तरी चालेल हा R हा नायट्रोजन हा ऑक्सिजन आता अल्किल ग्रुप हा नायट्रोजनला जोडला जातो आणि इथे तो ऑक्सिजनला जोडलेला आहे कोण अल्किल ग्रुप ऑक्सिजनला इथे अल्किल ग्रुप नायट्रोजनला जोडला फॉर्म्युला सारखाच आहे पण हे आयसोमर्स झाले एकमेकाचे बरोबर आहे मग आता हे अल्किल नायट्राइट होतं आता मात्र हे नायट्रो अल्केन तयार झालं RNO2 म्हणजे कोण नायट्रो अल्केन म्हणतो आपण याला प्लस AgX RNO2 म्हणजे नायट्रो अल्केन फरक पडला दोन्ही रिएक्शन मध्ये मग आता हा एवढा फरक लक्षात घ्यायचा फॉर एक्झाम्पल आता मी या दोन्ही रिएक्शन पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन पुन्हा एकदा सांगतो ठीक आहे या दोन्ही रिएक्शन कशा आल्या काय फरक पडतो दोघांमध्ये एका ठिकाणी अल्किल नायट्राइट तयार होतो कुठे
पोटॅशियम असेल तर पोटॅशियम नायट्राइट सोबत आणि त्याच्या ऐवजी जर आपण सिल्वर नायट्राइट घेतलं तर मात्र नायट्रो अल्केन म्हणजे RnO2 तयार होतो. बरोबर आहे. मग आता पुन्हा एक पर्टिक्युलर एक्झाम्पल मी दोन्हीसाठी घेतो. व्हेन इथिल ब्रोमाइड इज ट्रीटेड विथ पोटॅशियम नायट्राइट. बरोबर आहे. ट्रीट म्हणा हिट म्हणा, हा KX मी काढून टाकला, कोण तयार झालं C2H5 हा O, हा नायट्रोजन डबल बॉन्ड O प्लस KBr इथिल नायट्राइट इज फॉर्मड. इथिल नायट्राइट. आणि हेच जर मी आता अशी रिएक्शन केली, व्हेन इथिल ब्रोमाइड इज हिटेड विथ सिल्वर नायट्राइट, हे पोटॅशियम नायट्राइट हे सिल्वर नायट्राइट, देन आता मात्र इथे लिंक बदलते, बॉन्डिंग बदलते आणि कंपाऊंड कोणता मिळालेला दिसून येतो तुम्हाला, बाय प्रॉडक्ट असा निघून गेला AgBr. पण आता हा नायट्रोजन इथे अल्किल ग्रुपला जोडला जातो, हा C2H5 सिंगल बॉन्ड O डबल बॉन्ड O. बरोबर आहे. प्लस मायनस असू द्या, हा कोऑर्डिनेट बॉन्ड असतो इथे आता, पण ते दाखवायची गरज नाही तुम्हाला. प्लस AgBr वाटलं तर दाखवतो मी, ती गरज नाही. नाही तर मग तुम्ही म्हणाल नायट्रोजनची चौथी व्हॅलन्सी कुठून आली, तो कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करू शकतो, त्याच्याकडे 2 पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे म्हणून. किंवा हे असं नाही आठवलं तर सरळ सरळ असं लिहून टाका, हा NO2 प्लस AgBr. हा फरक पडला आता पोटॅशियम नायट्राइट मध्ये आणि सिल्वर नायट्राइट मध्ये. आता याचं नाव माहितच आहे तुम्हाला, याला आपण नायट्रो इथेन म्हणतो. नायट्रो इथेन. मिथिल ग्रुप असता तर नायट्रो मिथेन, नायट्रो प्रोपेन वगैरे वगैरे. तर ही होती आपली पुढची रिएक्शन. बरोबर आहे. 6वी रिएक्शन. आता 7वी आणि 8वी रिएक्शन म्हणजे हे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये एकूण 8 रिएक्शन आहेत, 6 झाल्या. ऍक्शन विथ अगोदर घेतली ऍक्वाइस अल्कली अल्कोहोल्स आर फॉर्म, अमोनिया अमाइन्स आर फॉर्म, पोटॅशियम सायनाइड अल्किल सायनाइड्स आर फॉर्म, सिल्वर सायनाइड सिल्वर अल्किल आयसोसायनाइड्स आर फॉर्म. बरोबर आहे. त्यानंतर ही पोटॅशियम नायट्राइट असेल तर इथिल अल्किल नायट्राइल तयार होतं आणि सिल्वर नायट्राइट असेल तर नायट्रो अल्केन्स तयार झालेले दिसून येतात. बरोबर आहे. ह्या झाल्या 6 आपल्या प्रॉपर्टीज. कोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्या? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. आता आपण 7वी आणि 8वी प्रॉपर्टी पाहूया, मग मेटल सोबत मग इलिमिनेशन, म्हणजे प्रॉपर्टी संपून जातील. आता पुढच्या प्रॉपर्टीचं नाव आहे, 7वी प्रॉपर्टी आहे ऍक्शन विथ सोडियम अल्कॉक्साइड RONA. फॉर्म्युला आहे सोडियम अल्कॉक्साइड. अल्कोहोल माहितीये आपल्याला, ROH म्हणजे कोण? अल्कोहोल. मग आता अल्कोहोल हा ROH, जसं मिथिल अल्कोहोल CH3OH, C2H5OH इथिल अल्कोहोल, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. बरोबर आहे. हे सगळे माहिती आहेत. आता या अल्कोहोल मधून जेव्हा हायड्रोजन निघून जातो तेव्हा जे शिल्लक राहतं त्याला म्हणायचं अल्कॉक्साइड. हा ग्रुप तयार झाला. कोण? अल्कॉक्साइड ग्रुप. मग हा जनरल आहे अल्कॉक्साइड. मिथिल ग्रुप आला, मिथॉक्साइड, इथॉक्साइड, टर्शरी ब्युटॉक्साइड, हे ग्रुप आहे. मग त्या हायड्रोजनच्या जागेवर जेव्हा सोडियम येतो तेव्हा तयार झालेल्या कंपाऊंडला म्हणायचं आहे तुम्हाला सोडियम अल्कॉक्साइड. सोडियम अल्कॉक्साइड RONA, सोडियम अल्कॉक्साइड. मग आता हे जनरल नाव झालं. सोडियम मिथॉक्साइड, सोडियम इथॉक्साइड, सोडियम टर्शरी ब्युटॉक्साइड, सोडियम प्रोपॉक्साइड, सोडियम आयसोप्रोपॉक्साइड येऊ शकतात असे. मग या सगळ्यांना एकत्रितपणे काय म्हणायचं आहे तुम्हाला? RONA ला सोडियम अल्कॉक्साइड. अतिशय महत्वाची रिएक्शन, अतिशय महत्वाचे कंपाऊंड्स इथे तयार होत असतात. मग सोडियम अल्कॉक्साइड सोबत रिएक्शन, याला विल्यमसन सिंथेसिस ऑफ इथर असं म्हणतात, कारण या रिएक्शन मध्ये इथर्स तयार होतात. ROR, ROR डॅश, मग
इथर तयार होतात. या रिॲक्शनला नाव आहे विल्यमसन सिंथेसिस ऑफ इथर. अतिशय महत्वाची पद्धत आहे की ज्याच्यामध्ये कोण तयार होत असतं, इथर तयार होतात. मग आता पाहूया रिॲक्शन आपण. सिंपल रिॲक्शन अँड इम्पॉर्टंट. व्हेन अल्किल हलाइड इज heated with sodium alkoxide, हे हिटिंग आर घ्या आर डॅश घ्या, सारखी चालतात, वेगवेगळे पण चालतात. देन आर NaX काढून टाका आणि बघा ROR डॅश प्लस NaX, ether is formed. For example, when methyl bromide is treated with sodium methoxide, काय म्हणेल मी याला, सोडियम मिथॉक्साइड. अल्किल हलाइड सोबतच्या प्रॉपर्टी शिकतोय आपण. हा NaBr काढून टाका, हॅलोजन सबस्टिट्यूशन आहे, ब्रोमीन निघून चालला, OCH3 आला, म्हणजे हा झाला CH3O CH3 प्लस NaBr, डायमिथिल इथर. काय नाव आहे, डायमिथिल इथर. त्याला UPSC नेमिंग सिस्टीम नुसार मिथॉक्झी, हा अल्कॉक्झी ग्रुप आहे की नाही, अल्कॉक्स जसं क्लोरोमिथेन, ब्रोमोमिथेन, आयोडोमिथेन, मिथॉक्झी मिथेन, ती पद्धत घेणार आहोत आपण इल इथर नावाच्या प्रकरणात. त्याला मिथॉक्झी मिथेन असं IUPAC नाव आहे, तूर्त डायमिथिल इथर. समजा पुढचा मेंबर घेतला तर काय होईल पहा बरं. हा घेतला मी आता C2H5Cl प्लस सोडियम इथॉक्साइड, हा मिथॉक्साइड होता, हा इथॉक्साइड, NaCl काढून टाका, हा C2H5O C2H5 आणि NaCl बाय प्रोडक्ट म्हणजे कोण, हा NaCl बाय प्रोडक्ट पहा कोण तयार झालं, डायथिल इथर. इथॉक्झी इथेन म्हणतात याला, हा इथॉक्झी इथेन, हा मिथॉक्झी मिथेन, याला डायमिथिल इथर, तसं याचं नाव आहे डायथिल इथर. हायली व्होलाटाईल एक्सप्लोसिव्ह कंपाऊंड असतात, हे हायली व्होलाटाईल होतात, लवकर इव्हॅपोरेट होतात. अॅनेस्थेटिक रिएजंट म्हणून याचा वापर होतो, सॉल्व्हंट म्हणून याचा वापर होत असतो, रेफ्रिजरेटिंग एजंट मध्ये याचा वापर होत असतो. अतिशय महत्वाचे हे कंपाऊंड आहे, ज्वालाग्राही. ठीक आहे, तर या रिॲक्शनला एक नावही दिलं मी, काय, इथर तयार होतात म्हणून. इथर तयार करण्याची पद्धत काय नाव आहे, विल्यमसन सिंथेसिस ऑफ इथर. आणि आता 8वी प्रॉपर्टी, ठीक आहे, 8वी आणि शेवटची ती न्यूक्लिओफिलिक मधली, ती घेऊया आणि पुरे करूया हा एपिसोड. सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, रिएक्शन विथ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता 8वी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, ऍक्शन विथ सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक. कार्बोक्सिलिक ऍसिड माहिती आहे तुम्हाला, RCOOH हे ऍसिड आहे. इथे सोडियम टाका, सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. पोटॅशियम टाका, पोटॅशियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. मी सिल्वर टाकला, RCOOAG, याला म्हणायचं सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आता याची काय रिॲक्शन होते पाहूया. इथे ईस्टर तयार होतं, RCOOAG असं लिहितो मी, हा R डॅश इथे घेतला मी, कारण हा सिल्वर इथे निघतो, अल्किल हलाइड मधला अल्किल ग्रुप इथे येतो, म्हणून असं लिहिलं तरी चालेल. प्लस अल्किल हलाइड म्हणजे RX. देन हिअर हा AgX काढून टाका आणि बघा कोण तयार झालं, R डॅश COOR प्लस AgX. हे RCOOR डॅश म्हणा, R डॅश COOR, याला आपण काय म्हणत असतो, ईस्टर्स. थोडक्यात या रिॲक्शन मध्ये ईस्टर्स तयार होत असतात. ईस्टर्स म्हणजे कोण, फ्रुटी ऑर्डर असलेले कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल CH3COOH म्हणजे ऍसिटिक ऍसिड, आणि हा मी घेतला Ag, याला म्हणायचं सिल्वर ऍसिटेट. सिल्वर ऍसिटेट. आता इकडे घेतला मी ब्रोमीन आणि मिथिल ग्रुप म्हणजे मिथिल ब्रोमाइड, हिटिंग, हे काढून टाका. मग कोण तयार झालं, हे बघा CH3COOCH3 प्लस AgBr, याला म्हणतो आपण मिथिल ऍसिटेट. काय नाव आहे या कंपाऊंडचं, मिथिल ऍसिटेट.
आता जर समजा मी इथे इथिल ग्रुप घेतला असता तर काय झालं असतं, CH3COOAG प्लस Br आणि हा आपला इथिल ब्रोमाइड हिटिंग करा, टाका काढून AgBr, बघा कोण तयार झालं, CH3COOC2H5 प्लस AgBr, याचं नाव काय होईल, इथिल ऍसिटेट. अशा पद्धतीनं आपल्याला इथे इस्टर्स तयार झालेले दिसून येतात. तुम्ही आता हा इकडून लिहिला काय तरी चालतं, बेटर वे असं लिहून टाका. नोट्स मध्ये कदाचित हे इकडून असेल, तुम्ही अशी प्रॅक्टिस केली तरी ते सोयीचं होईल. थोडक्यात R' इस्टर ग्रुप मधला हा इथे दिसून येतो. इथं या सिल्वर सॉल्ट ऑफ ऍसिड मध्ये हा हॅलोजन निघून जातो, अल्किल हलाइड मधला अल्किल ग्रुप या सिल्वरच्या जागेवर येत असतो. इथे हे रिॲक्शनचं वैशिष्ट्य. तर ह्या आपला पहिला प्रकार न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनचा. सिरियली पाठ करायच्या 8 रिॲक्शन. आता पुढे 2 कोणत्या आल्या, मेटल सोबत, आणि तिसरी कोणती, इलिमिनेशन. म्हणजे ह्या प्रॉपर्टीज संपून जातील. ठीक आहे, मग हॅलोअरिन कडे जाऊया, त्याच्या प्रिपरेशन प्रॉपर्टीज आणि 2 थेरॉटिकल पॉइंट आहे की प्रकरण संपलं. आज पुरे करू इथे. हो की बाय, टेक केअर.